नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश जोगेर, पाणी शोधक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज मी आलेलो आहो दत्ताचे शिंगवे मनमाड गावामध्ये, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक या ठिकाणी आलो आणि वैभव दादा ठोंबरे हे शेतकरी आहेत। बरेच दिवसापासून आपल्या पाठीमागे होते। या रूटमध्ये आपलं नंदुरबार, जळगावचा एरंडोल, 2 दिवसाआधी तिथे लाईव्ह पण झालेला आपला व्हिडिओ। गाडी होती सोबतच लागलेली होती, तिथं 4.5 इंची पाणी आपण लाईव्ह दिलेला आहे। त्याची व्हिडिओ अजून आपण अपलोड नाही केला, हे 1-2 दिवसात करणार आहोत। उद्या फुरसतच मिळत नाही, कारण की 3 दिवसापासून सारखी झोप नाही। कालच मी झोपलो, रात्री डे काम चालू आहे, त्याच्यामुळे तो वेळ मिळत नाही। आज 5वा दिवस आहे या भागामध्ये। आणखी पुन्हा एरंडोलवाल्यांना मी थोडंसं न सांगता इकडे येऊन गेलो, कारण की त्यांचे भरपूर पॉईंट राहिलेले आहे बॅग, तिथं पण आणखी रिटर्न जायचं आहे, तिथून मग सरळ घरी। तर आज हा जो पॉईंट काढलेला आहे हे डाळिंबाची बाग आहे दादाची। बाग दाखवा, याला खूप मस्त बाग आलेली आहे, उत्पन्न चांगलं लागलेलं आहे। तरी पण पाणी थोडंफार या टायमात पाणी आवश्यकता आहे पाण्याची त्या डाळिंबाच्या बागेला। तर त्याला आपण जर योग्य वेळी जर पाणी भेटलं, पाणी कमी पडत आहे, त्यासाठी हा प्रयत्न आहे की इथे पाणी लागावं। तर आपण प्रयत्न केलेला आहे, जवळजवळ 2-2.5 तास इथं आपण प्रयत्न केला। तर त्या प्रयत्नातून आपल्याला हा एक पॉईंट मिळालेला आहे। याला जवळजवळ आपण खोली याची आहे 500-550, हायफाय 600, कारण की वरतं पाणी राहिलेलं नाही। कोणाचा असा गैरसमज असेल की एवढ्या खोलात पाणी मिळते का, आपण मिळते पाणी, कारण की वरचे झरे जे आहे शेवटचा महिना आहे ड्राय झालेले आहे, आणि जे काही चालू आहे आता ते थोडंसं खोलातलंच पाणी मिळेल। 2.25 इंचीचा आपण अंदाज दिलेला आहे। तर दादांची काही फार मोठी अपेक्षा नाही आहे, आम्हाला 2 इंच, 3 इंच, 3.5 इंच पाणी मिळावं। त्यांना एवढीच अपेक्षा आहे की फक्त आम्हाला 1-1.5 इंच जरी लागलं तरी भरपूर आहे, पण त्यांच्या नशिबानं इथं 2.25 इंच पाणी लागेल याची आपण शाश्वती देतो। तर ते नवीनच आहे, म्हणजे ते पण शिकण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या या रॉडच्या माध्यमातून। आपले व्हिडिओ बघितले, काही अन्य लोकांचे व्हिडिओ बघून प्रयत्न चालू आहे त्यांचा पण कसं आहे मित्रांनो, प्रयत्न असायला पाहिजे, पण एकाएकी डेअरिंग करू नका। एकाएकी डेअरिंग कराल तर नुकसान होईल, कारण की फॉल्टी क्षेत्र हे लवकर गवसत नाही, त्याच्यामुळे नवीन व्यक्ती त्याचे फसल्या जातो पहिली गोष्ट। तर तसंच एक आपलं हितेंद्र भाऊ पाटील, ते तरुणच आहे आणि प्रयत्न करत होते, आणि त्यांनी प्रयत्न केला आणि शेवटी तो बोर 500-550 फूट नेला त्यांनी आणि कोरडा केला। मग लगेच तो माझ्या पाठीमागं लागले की भाऊ असं झालं। म्हटलं दादा ठीक आहे, झालं। आपण तिथं गेलो, त्यांनी आपलं प्रॅक्टिकल सांगितलं, असं करायचं, कुठं चूक झाली, काय झाली, आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि एक नवीन पॉईंट दिला। तर नवीन पाणी शोधकांना किंवा जे इच्छुक आहे तर त्यांनी थोडासा विचारपूर्वक करून एकाएकी डेअरिंग करू नका। भलेही लोक तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून सांगतात की स्वतः तुम्ही पानाडी बना, स्वतःचं पाणी स्वतः पहा, असं सांगितलं जाते, परंतु हे गोष्ट बरोबर आहे, परंतु एकाएकी डेअरिंग करू नका। माझ्यासारखे किंवा अन्य कोणी जे यूट्यूबवरला चांगले व्यक्ती आहेत काम करणारे, त्यांच्या संपर्कात या, पहिले त्यांना अडचणी विचारा, प्रॅक्टिकल त्यांना करून पहा तुमच्या शेतामध्ये, आणि तेव्हाच थोडंसं धीरे डेअरिंग तुमचं वाढवा आणि मग ते येऊन जाईल। तर असा हा विषय आहे। तरी इथं लागेलच, याचा रिझल्ट किती दिवसात देणार आहे 3-4 त्यांना पाहून घ्या, कारण की दोघांचा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। सरांना खूपच दिवसापासून मी विनंती करत होतो, सारखे कॉल करत होतो, खूपच पाण्याची आवश्यकता होती। तर सर आलेले बघायला पाणी, आणि सुंदर असा पॉईंट दिलेला इथं, जवळपास चांगला अंदाज सांगितला, अपेक्षेपेक्षा खूपच पाणी सांगितलंय। बघू आता 3 ते 4 दिवसात मी रिझल्ट टाकतोच या चॅनलवर। अपेक्षा किती होती तुमची? किती अपेक्षा होती आमची? तर जास्तीत जास्त 1 ते 1.5 इंच पर्यंत अपेक्षा होती, पण सरांनी खूपच चांगले पाणी सांगितलंय। 2.25 इंच आहे, 2.25 इंच पर्यंत सरांनी गॅरंटी दिलेली, त्याबद्दल सरांचे खूप आभार। आणि सर इतक्या लांबून आले आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये सर खूप कष्ट घेतात, म्हणजे एकदम त्यांची टेक्निक जी आहे एक बाकीच्यांपेक्षा सगळ्यात वेगळी टेक्निक आहे, आणि त्यांची जी पाणी बघण्याची पद्धत आणि जे त्यांचं जो अनुभव आहे तो बाकीच्यांपेक्षा म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळाच आहे। आणि सर अशा अनुभवामुळे आणि त्यांच्या प्रॅक्टिसमुळे आणि त्यांच्या नवीन टेक्निकमुळे सगळ्यांनी त्यांच्याकडून पॉईंट बघण्याला काही हरकत नाही, म्हणजे ते गॅरंटेड पाणी देतात आणि सर्वांना पाणी लागेलच असे लाईव्ह पण राहतो ना।
आणि ते जिथं पॉईंट देतात ना तिथं लाईव्ह पण पॉईंट घेतात. असं कोणत्याच जगात पाहणारे नाही का ते डायरेक्ट पॉईंट देतात आणि तिथं लाईव्ह उभे राहतात. तर आपण बघू शकता सरांचा एक्सपिरियन्स आणि एकंदरीत टेक्निक ही खूपच भारी आणि पॉईंट पण सगळ्याच पॉईंटला पाणी लागतंय. फक्त कुठे जास्त कमी जास्त होतं ते आता शेवटी नशिबाचाच एक भाग येतो. तर मी सर्व एकत्रित सरांचा खूप खूप आभारी आहे. रिझल्ट कधी द्याल? रिझल्ट मी 4 ते 5 दिवसात टाकतो सरांना. ठीक आहे, धन्यवाद.